नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना शॉर्ट बलून स्लीवची कटिंग बघणार आहोत. म्हणजे सगळ्यात छोट्या फुगाबाईची आपण कटिंग बघणार आहोत. तर बाही लांबी आहे 3.5. तर आपल्याला हे बघा 3.5 आणि खाली आपण जेवढं काही आपण शिवण्यामध्ये आपण जेवढी मार्जिन ठेवतो तेवढंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 4.25 वर मार्किंग करत आहे आणि वरती आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथून आपण जी आपण इथं 4.25 वर मार्किंग केली होती तिथून खाली आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि आपल्याला इथं दंडघेर टाकून घ्यायचं आहे. दंडघेर आहे 5.5. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आहे आणि जेवढं आपल्या इथं आलं आहे 5.5 आणि 1.5 इंच आपलं 7 आलं आहे ते 7 आपल्याला इथं घ्यायचं आहे. बघा ह्या ठिकाणी आपल्याला 7 वर एक मार्किंग करायची आहे आणि त्याच्यात पण आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. ह्या लाईन्स आपल्याला आखून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हा आकार फुगाबाईचा जो आकार आहे आपल्याला हे बघा तो इथून द्यायचा आहे. आपल्याला खालच्या लाईनीपासून नाही द्यायचा आहे. तर आपण जी 1.5 इंचावर मार्किंग केली होती तिथून द्यायचं आहे. पण त्याआधी बघा आपल्याला ह्या साईडने आपल्याला जेवढ्या पण चुन्या पाहिजे तेवढा आपण इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बघा मी इथं 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि वरतून सुद्धा मी हे 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि तिथे आपल्याला एक अशी तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे इथपर्यंत आपल्याला आखून घ्यायचे आहे आणि आपण आतल्या भागाचा आकार देखील इथं देऊन घ्यायचा आहे. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला शॉर्ट बलून स्लीवची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता आपण याची मार्किंग केली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊ. हे बघा ह्या प्रकारे आपली ही कटिंग झाली आहे. आता मी तुम्हाला कार्डशीट पेपरवरच चुन्या मारून दाखवते. तर आपण जे 3 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर आपल्याला इथून 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे. इथून एक 3 इंचावर आणि इथून आपल्याला 3 इंचावर आणि इथून आपल्याला चुन्या चालू करायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपली शॉर्ट बलून स्लीवची कटिंग झाली आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये याची शिलाई कशी करता ती दाखवते. का आता ह्याच व्हिडिओमध्ये दाखवली असती पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये याची कपड्यावर कटिंग करून शिलाई कशी करायची ते दाखवणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.